पोलीस भरती 2026 प्रश्न. घटना समितीने भारतीय राज्यघटनेमध्ये उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका. चला, तर मग अमेरिकेमधून फक्त आपण उद्देशपत्रिकाच घेतली आहे का? तर नाही. अमेरिकेमधून आपण काय काय घेतलं आहे बघा. मूलभूत हक्क काय घेतले आहे? मूलभूत हक्क. आणखीन काय काय घेतलं? न्यायपालिकेचे स्वातंत्र्य. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य. न्यायिक पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन. ठीक आहे. नंतर आहे राष्ट्रपती महाभियोग. नंतर आपण म्हणू शकतो उपराष्ट्रपती हे पद. उपराष्ट्रपती हे पद. ठीक आहे. नंतर कॅनडाकडून काय घेतलं आपण? कॅनडाकडून घेतले शेषाधिकार. हे केंद्राकडे असले पाहिजे. शेषाधिकार हे कुठं असले पाहिजे? तर केंद्राकडे असले पाहिजे. नंतर केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराचे विभाजन झाले पाहिजे. केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराचे विभाजन. ठीक आहे. अधिकाराचे विभाजन. ठीक आहे. नंतर आपण आता कोणता आहे? इंग्लंडमधून काय घेतलं आपण? तर संसदीय शासन पद्धती. नंतर आपण काय घेतलं? संसदीय शासन पद्धती. कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व. कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व. आणखीन काय काय येते? नंतर आपण म्हणू शकतो, आपण त्याला आणखीन शब्द म्हणू आपण द्विगृही संसद. ठीक आहे. तसेच आता ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतली सूची. काय घेतली आपण? सूची. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतली आपण? सूच्या घेतल्या. आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. कलम क्रमांक 110. ठीक आहे. तर हे आपलं प्रश्नाचं उत्तर झालं. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं आपण? सूची घेतली आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. कलम 110. अमेरिका मूलभूत हक्क, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतीचा महाभियोग आणि उपराष्ट्रपती पद घेतलं. कॅनडा शेषाधिकार हे केंद्राकडे, केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराचे विभाजन. आणि इंग्लंड संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, द्विगृही संसद. अशा प्रकारे घटना समितीने भारतीय राज्यघटनेमध्ये उद्देशपत्रिका ही अमेरिकेमधून घेतली आहे. पण बाकीच्याही गोष्टी आपण कुठून काय घेतल्या ह्या गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.